नमस्कार मित्रांनो, आजच्या या ऑटो अपडेट ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये कोणकोणते बाईक्स आले हे पाहणार आहोत. मार्च महिन्यामध्ये सहजासहजी बाईक्स जास्त लॉन्च होत नाही, कारण त्या महिन्यामध्ये सगळेच कंपन्या आपला जो मागील वर्षाचा जो स्टॉक असतात तो क्लिअर करण्यामागे असतात. त्यामुळे त्या महिन्यामध्ये फारसे असे काही बाईक्स लॉन्च होत नाही आणि तसंही तेच पॅटर्न आपल्याला यावर्षी पाहायला भेटलं. यावर्षी मार्चमध्ये फक्त 2 बाईक्स आपल्याला पाहायला भेटले. चला तर आपला आजचा हा व्लॉग चालू करूया. लेट्स गो. मित्रांनो, आजची आपली पहिली बाईक डुकातीकडनं आहे आणि ही बाईक भारतीय बाजारामध्ये ऑलरेडी आपल्याला पाहायला भेटते. हा एक मॉडेल अपडेट आहे 2024चा. हा बाईकचं नाव आहे डुकाती स्ट्रीट फायटर V4. डुकातीचं जो पॅनिगले मॉडेल आपल्याला माहिती असेल, त्याचा एक नेकेड स्ट्रीट व्हर्जन म्हणून ही बाईक ओळखली जाते. आणि या बाईकचं जे इंजन आहे हे 1103 सीसीचं इंजन आहे. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे आणि या बाईकचं जे परफॉर्मन्स व आउटपुट आहे ते 205 bhpचं आउटपुट आहे आणि 123 न्यूटन मीटरचं टॉर्क आहे. आणि या बाईकमध्ये आपल्याला बरेचसे आधुनिक फीचर्स, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे सगळं पाहायला भेटतं. कारण ही बाईक साहजिक आहे, सुपर बाईक कॅटेगरी मधली बाईक आहे आणि आता सुपर बाईक म्हटल्यानंतर त्या बाईकची किंमतही तशी असणार आहे. मुंबईमध्ये किंवा भारतीय बाजारामध्ये या बाईकच्या आपल्याला 2 रेड आणि ब्लॅक असे 2 कलर पाहायला भेटतात. आणि प्राइसचं म्हणायला झालं तर या बाईकचे 2 व्हेरियंट आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतात. स्टँडर्ड व्हेरियंट आहे त्याची किंमत आहे 30,60,000 रुपये आणि जो एस व्हेरियंट आहे त्याची किंमत आहे अराउंड 34,75,000. मित्रांनो, आपली पुढची बाईक आहे सुझुकी कडनं आणि ही एक सुपर बाईक स्पोर्ट्स टुरर कॅटेगरीची बाईक आहे. बाईकचं नाव आहे V-Strom 800DE. V-Strom कॅटेगरीमध्ये आपल्याला भारतीय बाजारामध्ये 250 सीसी मध्ये एक बाईक आपल्याला सुझुकी कडनं ऑलरेडी पाहायला भेटते. ही बाईक त्याचं एक मोठा व्हर्जन, त्याचा पप्पा असं आपण म्हणू शकतो. या बाईकचं जे इंजन आहे हे 776 सीसीचं या बाईकचं इंजन आहे आणि ही बाईक एक कम्प्लीट ऑफ रोड आपण या बाईकने करू शकतो. तसे फीचर्स आणि तसे सगळे स्पेअर्स आपल्याला या बाईकमध्ये पाहायला भेटतात. शोभाचे सस्पेन्शन आहेत, परत स्पोक्स व्हील आहेत. ह्या बाईकने आपण ऑफ रोड आणि ऑन रोड असे दोन्ही मजा आणि दोन्ही रायडिंग स्टाईल्स आपण एन्जॉय करू शकतो. भारतीय बाजारामध्ये ह्याचे 3 कलर आपल्याला पाहायला भेटतात, पिवळा, ग्रे आणि ब्लॅक. आणि या गाडीचं जर किमतीचं म्हणायचं झालं तर ह्याचं एकच व्हेरियंट सध्या भारतीय बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि याची मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ती आहे 12,81,000. मित्रांनो, आपली पुढची बाईक ही ट्रायम्फ कडनं आहे. ट्रायम्फ ही एक ब्रिटिश कंपनी आहे आणि भारतीय बाजारामध्ये खूप वेळेपासून ट्रायम्फ आहे आणि जी रिसेंटली लास्ट इयर बाईक ट्रायम्फनी 400 सीसीची बाईक जी लॉन्च केली तिकडनं ट्रायम्फचे सेल्स फिगर भारतामध्ये खूप चांगले वाढले आहेत. आजची आपली जी बाईक आहे ही आहे ट्रायम्फ टायगर सिरीजची बाईक आहे. टायगर सिरीजच्या आपल्याला भारतीय बाजारामध्ये ऑलरेडी 4 बाईक्स आपल्याला बघायला भेटतात. टायगर 1200 आहे, टायगर 660 आहे, टायगर 850 स्पोर्ट्स आहे आणि टायगर 900. आता जी आपण बाईक बघत आहोत ही आहे टायगरची 900 सीसीची बाईक. या बाईकचे जे इंजन आहे हे 888 सीसीचं इंजन आहे, 106 bhp पॉवर आहे आणि 90 न्यूटन मीटरचं टॉर्क आहे. आणि ही बाईक आहे मित्रांनो एक सुपर स्पोर्ट्स कॅटेगरीची बाईक आहे. या बाईक मध्ये सुद्धा आपल्याला सगळे आधुनिक फीचर्स भरभरून पाहायला भेटतात. ही एक स्पोर्ट्स कॅटेगरीची बाईक आहे, स्पोर्ट्स टुरर. आणि ही एक अशी बाईक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 6 कलर ऑप्शन्स कंपनीने दिलेली आहेत आणि ह्याचे फीचर्स ही खूप भन्नाट आहे. ह्याची एक फॅन फॉलोईंग भारतीय बाजारामध्ये खूप चांगली आहे. आणि या बाईकचं जर आपण किमतीचं म्हणायचं झालं तर याचे 2 व्हेरियंट्स आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतात, GT आणि रॅली प्रो. GT ची जी किंमत ऑन रोड मुंबईची आहे ती आहे 17,41,000 रुपये आणि रॅली प्रोची मुंबईची किंमत आहे 19,91,000. मित्रांनो, आता आपले पुढचे 4 बाईक्स हे एकाच कंपनीकडनं आहेत आणि या बाईकनी आपलं जे नाव आहे एप्रिल महिन्याशी जुळतं असं या कंपनीचं नाव आहे. व्हिडिओ बघून आपल्याला आयडिया आलीच असेल, आपण पुढचे बाईक्स पाहणार आहोत हे एप्रिलिया कंपनीचे. एप्रिलिया कंपनीने मित्रांनो एकाच इंजन प्लॅटफॉर्म वरती 3 बाईक्स लॉन्च केल्या आहेत 660 सीसी वरती. ओव्हरऑल हे बाईक्स खूप जास्त हाय प्राइसेस आहेत, प्राइसेसचा आपण नंतर बोलू. पण आता हे जे 3 बाईक्स कंपनीने लॉन्च केले त्यातली पहिली बाईक आता आपण पाहत आहोत. बाईकचं नाव आहे एप्रिलिया RS 660 आणि या बाईकचं जे इंजन आहे हे 659 सीसीचं इंजन आपल्याला या बाईक मध्ये पाहायला भेटत आहे. 98 bhpचं पॉवर आहे आणि 64 न्यूटन मीटर टॉर्क आहे.
सो ही बाईक प्युअर स्पोर्ट्स बाईक कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. सो या बाईकमध्ये आपल्याला सगळे आधुनिक फीचर्स आपल्याला पाहायला भेटतात आणि या बाईकचे 3 कलर आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतात. आणि या बाईकची सगळ्यात शॉकिंग गोष्ट जर मी तुम्हाला आता काही सांगितली, जी ऐकून आपल्याला ही बाईक घ्यायची इच्छाच नाही होणार आहे, ती आहे या बाईकची किंमत. सो या बाईकची मुंबईची जी किंमत आहे ती आहे 21,94,000 रुपये. सो एका 600 सीसीच्या बाईकसाठी 21,94,000 हे भारतीय बाजाराचा जर आपण विचार केला तर खूप जास्त हाय प्राइस आहेत. कारण 600 सीसीची एक स्पोर्ट्स इंजिन जरी असलं तरी आपल्या भारतीय बाजारात म्हणजे भारतामध्ये आपल्याला असे काही रोड्स वगैरे भेटत नाही. त्यामुळे 21 लाखामध्ये आपल्याला ZX-10R सारखे ऑप्शन्स भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतात. सो आता पाहूया पुढची बाईक. सो आता आपली पुढची बाईक आहे एप्रिलिया ट्युरॅक 660. या बाईकचं जे इंजन आहे हे 659 सीसीचं इंजन आहे. 79 BHPचं पॉवर आहे आणि 70 न्यूटन मीटर टॉर्क आहे. आणि या बाईकमध्येही आपल्याला बरेचसे आधुनिक फीचर्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये स्पोक्स व्हील असल्या कारणाने आपण ऑफ रोड इझिली या बाईकमध्ये करू शकतो. या बाईकचे 3 कलर्स आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतात. आणि व्हेरियंट्सचं म्हणायचं झालं तर या बाईकचं सध्या आपल्याला भारतीय बाजारामध्ये 2 व्हेरियंट्स पाहायला भेटतात. ट्युरॅक 660 स्टँडर्ड आणि ट्युरॅक 660 इव्हो ॲक्टिव्ह डकार पोडियम असे 2 नाव आहेत. प्राइस ऑलमोस्ट सेमच आहे. जी स्टँडर्ड व्हेरियंट आहे तिची किंमत 23,29,000 रुपये आहे आणि जी डकार पोडियम व्हर्जन आहे तिचं 23,64,000 रुपये किंमत आहे. सो मित्रांनो, या कॅटेगरीमध्ये 660 सीसीच्या कॅटेगरीमध्ये एप्रिलियाची आपली पुढची बाईक आहे. तिचं नाव आहे एप्रिलिया टिओनो 660 आणि या बाईकचंही इंजन हे 659 सीसीचं इंजन आहे. 93 BHPचं पॉवर आहे आणि 64 न्यूटन मीटर टॉर्क आहे. आणि ही जी बाईक आहे मित्रांनो, ही स्ट्रीट कॅटेगरीची बाईक म्हणून एप्रिलियाने लॉन्च केली आहे. या बाईकमध्येही आपल्याला बरेचसे आधुनिक फीचर्स वगैरे पाहायला भेटतात. पण या बाईकचाही जो मुख्य प्रॉब्लेम आहे तो आधीसारख्याच दोन्ही बाईकचा आहे. या बाईकचा एकच स्टँडर्ड व्हेरियंट आपल्याला बघायला भेटतो. पण जो मेन प्रॉब्लेम आहे तो किंमत आहे 21,97,000 रुपये किंमत आहे या बाईकची मुंबई ऑन रोड. सो मित्रांनो, आता आपण एप्रिलियाचे 3 660 सीसीचे बाईक्स बघितले. त्यांचे प्राइस थोडेसे मला त्या मनाने थोडेसे आता हेवी वाटले. पण आता ही जी बाईक आपण बघत आहोत या बाईकचं नाव आहे एप्रिलिया RS V4 1100 सीसी. सो V4 इंजन आहे मित्रांनो हे. आणि या बाईकमध्ये आपल्याला 1099 सीसीचं इंजन भेटतं. 213 BHPचं पॉवर आणि 125 न्यूटन मीटर टॉर्क आहे. सो हे फिगर्स खरंच खूप जास्त आहे. त्या व्यतिरिक्त हे एप्रिलियाचं इंजन आहे त्यामुळे ह्यांचे इंजन थोडंसं एक बोलतात ना परफॉर्मन्स वरती बेस असतात. त्यामुळे यांचं जे पिकअप वगैरे 0 to 100 ची स्पीड वगैरे हे आपल्याला खरंच खूप भन्नाट बघायला भेटणार आहे. या बाईकचं जे भारतीय बाजारामध्ये सरळ कॉम्पिटिशन आपण निंजाची H2 असेल किंवा BMWची RR सिरीज असेल त्याच्याशी आपण या बाईकचं कॉम्पिटिशन म्हणू शकतो. सध्या या बाईकचा आपल्याला एकच कलर भारतीय बाजारामध्ये बघायला भेटत आहे, अल्ट्रा गोल्ड. आणि या गाडीची जी मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ती आहे 38,57,000. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत EV सेगमेंटकडे आणि आजची आपली पहिली EV ही स्कूटर आहे एथरकडनं. सो एथर हा मित्रांनो एक आपला भारतीय ब्रँड आहे आणि हा एक असा भारतीय ब्रँड आहे ज्याचे खूप कमी कंप्लेंट्स आहेत आणि या ब्रँडची रिलायबिलिटी मार्केटमध्ये खरंच खूप सही आहे. ह्याच्या आधी जे एथरचे आपले 2 प्रोडक्ट्स होते त्यांचे कंप्लेंट्स किंवा त्यांचे युजर एक्सपिरियन्स होता हा खूप सही आहे. जिथे बाकी ज्या आपल्याला मार्केटमध्ये काही स्वस्त व चायनीज वगैरे ज्या गाड्या इलेक्ट्रिक बघायला भेटतात त्याच्या कम्पॅरेटिव्हली ह्याची बिल्ड क्वालिटी परफॉर्मन्स एथरची ही खूप सही आहे. सो आजचा जो हा मॉडेल आपण बघत आहोत या मॉडेलचं नाव आहे एथर रिझा. सो ह्याच्या आधीचे जे 2 मॉडेल जर आपण एथरचे बघितले ते थोडे यंगस्टरला टार्गेटेड होते. वेरेस जो हा आता आपण मॉडेल बघत आहे हा थोडासा फॅमिलीला टार्गेट केला आहे या लोकांनी. ह्याची जी बूट स्पेस आहे ही खरंच खूप मोठी बूट स्पेस आहे या गाडीची. आणि या गाडीमध्ये आपल्याला एक आधुनिक फीचर्स जे आपल्याला बघायला भेटतं. सहजासहजी जेव्हा आपली गाडी पडते त्याच्यानंतर उचलताना कधी कधी गाडी ओव्हर रेव होते वगैरे. सो ही गाडी जर आपली पडली किंवा डिसबॅलन्स झाली तर इंजन ऑटोमॅटिक कट ऑफ होणार आहे. या गाडीमध्ये बरेचसे असे चांगले फीचर्स आपल्याला बघायला भेटत आहे. ॲज युजल टच स्क्रीन वगैरे तर आहेच या
बाईकमध्ये. ह्या बाईकचा जो ओव्हरऑल प्लॅटफॉर्म आहे हा आपला एथर 450चाच आहे. जो मोटर आहे तोही एथर 450चाच आहे. फक्त जो डिझाईन, चॅसी डिझाईन आणि ओव्हरऑल जो बॉडी वर्क मध्ये खूप जास्त फरक आहे या बाईकचा. ही एक फॅमिली ईव्ही म्हणू शकतो. सध्या भारतीय बाजारामध्ये ह्याचे 3 व्हेरियंट कंपनीने लॉन्च केले आहेत. जो बेस मॉडेल आहे तो 2.9 किलोवॉटचा आहे. त्याची किंमत आहे 1,20,000 रुपये. त्याचा वरचा जो मॉडेल आहे तिचं नाव आहे रिक्षा झेड. त्याची किंमत आहे 1,20,500 रुपये. 500 रुपयाचा फरक आहे. आणि जो ह्याचा टॉप व्हेरियंट आहे रिटा झी, 3.7 किलोवॉटची बॅटरी आहे आणि त्याची जी ऑन रोड किंमत आहे ती अराउंड 1,55,000 रुपये आहे. सो मित्रांनो, आता आपली पुढची ईव्ही ही एक बाईक आहे. सो सध्या ईव्ही मध्ये बाईक हे समीकरण आपल्याला सहजासहजी भारतामध्ये सक्सेसफुल असं बघायला भेटत नाही. आता जी यंगस्टर्स आहेत त्यांची बाईक म्हटलं म्हणजे की आपलं कंबशन इंजिन जे पेट्रोल बाईक असतात तीच पहिली पसंती आहे. पण ही जी बाईक आता आपण बघत आहोत ह्याचे जे ओनर्स आहेत मित्रांनो ते या बाईकशी खूप जास्त सॅटिस्फाईड आहेत. पॉवर, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी या बाईकची खूप चांगली आहे. सध्या थोडंसं सर्व्हिस सेंटरचा आणि जे रिचेबिलिटी कंपनीची आहे तो थोडासा प्रॉब्लेम आहे. सध्या मुंबईमध्ये या कंपनीचं ऑफिशियली ऍक्सेस असं काही आउटलेट वगैरे नाही आहे. कंपनीच्या वेबसाईटवरती जर आपण पाहिलं तर पुण्याला शिवाजीनगरमध्ये यांचा एक आउटलेट बघायला भेटतो. सो हा जो मॉडेल आहे ह्याचा एक मॉडेल ऑलरेडी आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटतो. सो आता हा जो मॉडेल आपण बघत आहोत हा F77 मार्क 2 मॉडेल आहे. सो याचे 2 मॉडेल कंपनीने लॉन्च केले आहेत, मार्क 2 स्टँडर्ड आणि मार्क 2 रिकन. आणि ह्याचे 6 कलर्स मित्रांनो आपल्याला बघायला भेटत आहे आणि एका चार्जमध्ये 200 किलोमीटर पर्यंत ही बाईक आपल्याला घेऊन जाऊ शकते. सो हे फिगर्स खरंच खूप भन्नाट आहे आणि एका तासाच्या चार्जमध्ये आपण जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर ही बाईक मित्रांनो आपण घेऊन जाऊ शकतो. सो हे फिगर्स खरंच खूप भन्नाट आणि सही आहेत. सो ह्याची किंमत जर मित्रांनो मानायचं झालं तर थोडीशी कॉस्टली आहे. जो स्टँडर्ड व्हेरियंट आहे त्याचा एक्स शोरूम कॉस्ट हा 3 लाख रुपये आहे आणि जो रिकॉन जो व्हर्जन आहे तिचा ऑन रोड प्राइस जो आहे तो अराउंड 4 लाख रुपये आहे. सो मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली? या ब्लॉग मध्ये आपण मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यामध्ये भारतीय बाजारामध्ये जे बाईक्स लॉन्च झाले ते आपण पाहिले आहेत. सो याच्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोणकोणते बाईक्स झाले त्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहेत. मी लिंक आय बटन वरती देत आहे, नक्की पहा. सो आतापर्यंत जो वर्ष आपल्या भारतीय बाजारामध्ये बाईक लव्हर्सचा होता तो खरंच खूप भन्नाट होता आणि येणारा वर्ष म्हणजे आता येणारे जे महिने आहेत तोही खूप भन्नाट आहे. म्हणजे हा एकंदरीत 2024 हा बाईक लव्हरसाठी भारतीय बाजारामध्ये खूप सही एक वेगळा असा एक वर्ष बोलू शकतो. म्हणजे एका वर्षामध्ये खूप मोठमोठे सिरीज म्हणजे स्पेशली सुपर बाईक लव्हर्स आहेत त्यांच्यासाठी खूप सारे बाईक्स भारतीय बाजारामध्ये आता येत आहेत, येणार आहेत. सो आपण जर रिसेंटली कुठली बाईक घेतली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. जर आपण कुठल्या बाईकसाठी थांबला असाल तर तेही कमेंटमध्ये कळवा. बघूया कुठच्या बाईकचं फॅन फॉलोइंग सगळ्यात जास्ती आहे. सो मित्रांनो, अशाच चॅनलशी कनेक्टेड राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. आणि जर गर्मीमध्ये आपण बाईक राईड करत असाल सो मित्रांनो कृपया करून आपली खूप आणि खूप काळजी घ्या. धन्यवाद.